व्हाईल एक्सप्लोरिंग गणपतीमुळे आम्हाला समजत नव्हतं कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं, कारण आजूबाजूला इतकी हॉटेल्स आहेत की कन्फ्युजन ही कन्फ्युजन. मग आम्हाला दिसलं हे भाऊ जोशी भोजनालय. इथे गेलं की समजलं 15-20 मिनिटाची वेटिंग आहे. एवढी भूक लागली नव्हती तो सुचारूकही जातो. आतून एकदम सिंपल आणि सोबत हे भोजनालय खूप स्वच्छ आहे. इतका क्राऊड असतानाही यांनी त्यांची क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. स्टार्टर्समध्ये आम्ही मागवली कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी जाम सुंदर होती बाई. तर आम्ही मागवला टोमॅटो भुर्जी, मेथी मटर मसाला, चपाती, डाळ खिचडी आणि मोदक. पण इथे जेवण तर जाम भारी आहे. लेस ऑइली, जास्त चमचमीत नाही, एकदम घरच्यासारखं. आणि गणपतीपुळे और मोदक ना खाओ ऐसा हो सकता है का? भाई इकडचे मोदक म्हणजे क्या बोलू. उकडल्या उकडल्या ताटात वाढावे इतके फ्रेश. इतक्या हाय डिमांडमध्ये सुद्धा यांनी यांची जेवणाची क्वालिटी खूप मस्त मेंटेन ठेवली आहे. आणि रेट्स पण खूप रिजनेबल आहेत. तुम्ही सुद्धा कधी गणपतीपुळेला आलात तर भाऊ जोशी भोजनालयाला नक्की भेट द्या.